नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्पीकर मराठी सरळ सेवा भरते या YouTube चॅनलवर। मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते। आज सुद्धा अतिशय महत्त्वाचं जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। ज्यांना टीचर व्हायचं आहे, ठीक आहे, ज्यांना शिक्षक व्हायचं आहे, ज्यांना आपलं करिअर सेट करायचं आहे टीचिंग फील्डमध्ये आणि खूप चांगल्या रीतीने खूप पुढेपर्यंत पोहोचायचं आहे, त्यांच्यासाठीचा हा जॉब असणार आहे, ही वॅकन्सी असणार आहे। तर बघा, हे आपलं जे चॅनल आहे हे तुम्हाला जॉबचे इन्फॉर्मेशन देण्यासाठी आहे। सो पटापट काय करायचं आहे, लिंकला शेअर करून घ्यायचं आहे आणि आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्यायचंय। आपल्या सगळ्या फ्रेंडकडे या व्हिडिओला पहिले शेअर करून घ्यायचंय तुम्ही, ठीक आहे। तर बघा, राष्ट्रीय परीक्षा एजन्सी NTA, नॅशनल टेस्टिंग एजन्सी। आता नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं कार्य काय असतं की जे काही ज्यांना टीचिंग फील्डमध्ये आपलं करिअर करायचं आहे, तर ही एक्झाम कशासाठी असते, ही नॅशनली इलिजिबल टेस्ट आहे तुमची। कशासाठी, तर ही टीचर इलिजिबल टेस्ट आहे की तुम्ही टीचरसाठी इलिजिबल आहात का, तर याची ही एंट्रन्स एक्झाम तुमची होणार आहे आणि त्याच्यासाठी भरपूर विद्यार्थी मित्र वाट बघत असतात। सो आता तुम्हाला वाट बघण्याची वेळ तुमची गेलेली आहे, कारण तुमचे फॉर्म फिल होण्याची प्रक्रिया सुरू होणारच आहे की झाली आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर राष्ट्रीय परीक्षा एजन्सी म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी, ठीक आहे, आता 24 सप्टेंबरला हे पब्लिश झालेलं आहे, ठीक आहे, नोटीस। आता त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं, उच्च शिक्षण विभाग, शिक्षा मंत्रालय, भारत सरकारसह एक स्वायत्त संघटना, ठीक आहे। आता यामध्ये तुम्हाला काय सांगितलंय बघा, इन्व्हाइट ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर नॅशनल टीचर्स एंट्रन्स टेस्ट 2024, ठीक आहे। आता यामध्ये तुम्हाला जर टीचर बनायचं आहे, ओके, तर त्याच्यासाठी बघा तुम्हाला एक क्रायटेरिया आहे। तुम्हाला जर टीचर व्हायचं असेल तर तुम्हाला एक टेस्ट द्यावी लागते। जसं तुम्हाला PhD करायची असेल तर आपण पेट देतो, जशी आत्ताच मागे झाली ना पेट, ठीक आहे। PhD ची एंट्रन्स एक्झाम आपण पेट देतो। तसंच जर तुम्हाला टीचर व्हायचं असेल तर तुम्हाला ही आधी एक्झाम द्यावी लागते। कोणती, तर NTET दिलेलं आहे, नेट, ज्याच्यामध्ये तुम्ही काय आहात, तर कशासाठी आहे, नॅशनल टीचर्स एंट्रन्स टेस्ट आहे। तर याचंच बघा, तुमचं ऑनलाईन सबमिशन जे आहे फॉर्मची, ते कधीपासून सुरू होणार आहे, तर 24 सप्टेंबर म्हणजे सुरू झालेलं आहे ना, 24 सप्टेंबर 2024 ते 14 ऑक्टोबर 2024 पर्यंत। कळत आहे, तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे, फॉर्म भरण्याची जी डेट आहे ती कधी सुरू झालेली आहे, तर ती सुरू होत आहे 24 पासून। तर 24 पासून ऑलरेडी तुमची डेट सुरू झालेलीच आहे, बरोबर। 24 तारीख होऊन गेलेली आहे ना, 24 सप्टेंबर पासून तुमची डेट सुरू झाली, तर तुम्ही 14 ऑक्टोबर पर्यंत म्हणजे पुढच्या महिन्याच्या 14 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म फिल करू शकतात। नंतर लास्ट डेट ऑफ सक्सेसफुल ट्रान्झॅक्शन ऑफ फी, तुम्हाला जी फी भरायची आहे याच्यासाठी, या फी साठी तुम्ही 15 ऑक्टोबरला ती भरू शकतात। म्हणजे असं नाहीये की आता 24 तारीख आलेली आहे किंवा आता फॉर्म भरण्याची डेट सुरू झाली तर मग आता आमच्याकडे एवढे फीचे पैसे नाहीये तर काय करायचं, तर टेन्शन नाही घ्यायचं, तुम्ही 14 ऑक्टोबर पर्यंत फॉर्म भरू शकतात। बट त्यानंतर तुम्हाला एक दिवस दिलेला आहे, 15 तारखेला तुम्ही फी भरू शकतात। फी काय करू शकतात, भरू शकतात, कशानेही करू शकतात। इथे UPI दिलेला आहे, बँकिंग दिलेलं आहे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, कशानेही तुम्ही फी भरू शकतात। नंतर तुम्हाला जर फॉर्म मध्ये काही करेक्शन करायचं असेल तर त्याच्यासाठी 16 तारीख दिलेली तुम्हाला, ठीक आहे। फॉर्म 16 तारीख आणि 17 तारीख, 16 ऑक्टोबर आणि 17 ऑक्टोबर तुम्हाला काय दिलेलं आहे, फॉर्म मध्ये करेक्शन करण्याची डेट दिलेली आहे। जर चुकून आपल्याकडनं घाईघाईमध्ये जर काही फॉर्म भरला गेला ज्याच्यामध्ये करेक्शन करायचे असले तर तुम्ही 16-17 तारखेला करू शकतात ऑक्टोबरच्या। म्हणजे अगोदर तुमचं काय महत्वाचं आहे, तुम्हाला जर खरंच टीचिंग फील्डमध्ये करिअर करायचंय, बघा एकदम तळतळून ह्याच्यासाठी सांगते, कारण टीचर बनायचं खूप लोकांचं स्वप्न असतं जे PG पर्यंत पोहोचतात, ठीक आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन जे करतात त्याच्यानंतर ते पेट सुद्धा जातात, तर त्या सगळे विद्यार्थी याची वाट बघत असतात। सो हे फॉर्म आलेले आहे, ही संधी जाऊ देऊ नका। या व्हिडिओला जास्तीत जास्त त्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा ज्यांना आतापर्यंत माहिती नसेल, कारण मागच्या वेळी जेव्हा डिसेंबरमध्ये हे फॉर्म आलेले त्यावेळेस कळलंच नव्हतं विद्यार्थ्यांना, पण आता पुन्हा आलेले आहेत। डिसेंबर पर्यंत तुमची एक्झामची डेट येऊनच जाणार आहे, तर ते डिसेंबरला एक्झाम होते तर ते फॉर्म आधीच येतात। बघा आता यावेळेस पण काय झालं, यावर्षी ऑक्टोबर पर्यंत फॉर्मची डेट आली, म्हणजे हे फॉर्म ऑक्टोबरलाच येऊन जातात। काही विद्यार्थी डिसेंबरला जागे होतील की हे फॉर्म आले कधी, पण तेव्हा पेपर असतात डायरेक्ट, लक्षात आलंय। तर बघा, फॉर्म फिल करू शकतात, नाहीतर करेक्शन करू शकतात, फी भरू शकतात। नंतर डाउनलोड जे ऍडमिट कार्ड दिलेलं आहे तर ते तुम्हाला नंतर सांगण्यातच येणार आहे की डाउनलोड जे तुमचं ऍडमिट कार्ड कधी येईल ते तुम्हाला सांगितलं जाईल। तुम्ही मेल वगैरे ईमेल वगैरे टाकाल, त्याच्यावरती तुमच्या मेल ID वर येऊन जाणार ते। नंतर जी एक्झामची डेट असणार आहे ती सुद्धा डिक्लेअर नाही अजून, त्यामुळे ती सुद्धा तुम्हाला नंतर सांगितली जाणार आहे। त्यानंतर ड्युरेशन म्हणजे काय, टायमिंग, तुम्ही किती वेळात एक्झाम देऊ शकतात ही, तिचा जो टायमिंग असणार आहे तो 120 मिनिटांचा असणार आहे। किती, 120 मिनिटांचा, म्हणजे 2 तासाचा तुमचा टायमिंग असणार आहे याच्यासाठी। नंतर टायमिंग ऑफ एक्झामिनेशन, ते म्हणजे टायमिंग कशाचा, आता
की तुमची डेट काय आहे आणि तुमचा जो शेड्यूल म्हणजे फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट जी आहे ती तुम्हाला नंतर सांगितलं जाणार आहे. नंतर ॲडव्हान्स सिटी ते सर्व तुम्हाला नंतर सांगितलं जाणार आहे. ठीक आहे, समजतंय तुम्हाला? आता सध्या महत्त्वाचं जे आहे ते पहिले बघून घ्यायचं आहे. आता बघा नंतर पुढे काय सांगितलेलं आहे तुम्हाला लँग्वेज ऑफ द पेपर. आता तुमची जी लँग्वेज असणार आहे ती असणार आहे इंग्लिश किंवा हिंदी. तुम्हाला या दोनपैकी एक सिलेक्ट करायचं आहे. बघा तुम्हाला इंग्लिश प्रॉपर समजत असेल एकदम, आता तुम्ही जर टीचर बनणार असाल तर काही विचारण्याची गरजच नाही. तुमचं इंग्लिशची लँग्वेज आहे ती तुमची प्रॉपरच असणार आहे. पण तुम्हाला टीचिंगसाठी एक्सपिरियन्स तुम्हाला आधी जायचं आहे. ठीक आहे, एक्सपिरियन्स तुम्ही घेत आहात. तर तुम्ही हिंदी लँग्वेज यूज करा. हे सजेशन आहे की तुम्ही हिंदी लँग्वेज यूज करा, ज्याच्याने तुम्हाला त्या प्रश्नाचा अर्थ व्यवस्थित कळेल. कारण कधी-कधी कसं होतं, जे आपण वाचत असतो, तर त्याच्यामध्ये कधी-कधी एकाच सेंटेन्सचे 2-3 अर्थही कळून जातात आपल्याला. तर ते 2-3 अर्थांनी सुद्धा असू शकतं. सो तुम्ही हिंदी लँग्वेजला करू शकता प्रिफर, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित पेपर जाईल. पेपर तुमचा व्यवस्थित जायला हवा पहिले. लगेच टीचर तुम्ही होत नाहीये. पहिले तुम्हाला पेपर द्यायचा आहे आणि त्या पेपरसाठी इंग्लिश किंवा हिंदी तुम्हाला चूज करायचं आहे. तुम्हाला वाटेल ते तुम्ही करू शकता. ठीक आहे. त्यानंतर आहे वेबसाईट. आता ह्याच्याबद्दल तुम्हाला अजून काही जाणून घ्यायचं आहे का? हे फॉर्मची प्रक्रिया किंवा अजून डीपमध्ये अजून गोष्टी असतात ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला इथे वेबसाईट दिली बघा https nta.ac.in किंवा दुसरी पण दिलेली आहे https exam.nta.ac.in नेट. ठीक आहे. ही 2 वेबसाईट आहे. तुम्ही सर्च करा. यावरती तुम्हाला पूर्ण नोटिफिकेशन येणार. मी तुम्हाला हे शॉर्ट नोटिफिकेशन दाखवते आहे. त्यानंतर बघा तुम्हाला इथे काय सांगितलंय की तुमचं इन्फॉर्मेशन अबाउट द एलिजिबिलिटी, स्कीम ऑफ एक्झाम, एक्झाम सेंटर, एक्झाम फी. आता एक्झाम फी याची जास्ती आहे. आय थिंक जनरल कॅटेगरीज वाल्यांनाच 4,000 पर्यंत आहे. ठीक आहे. ते कन्फर्म तुम्ही याच्यावर बघायचं आहे. कन्फर्मेशन तुम्ही करून घ्या. मी जस्ट बघितल्याप्रमाणे तुम्हाला सांगते, बट तसं नसूही शकतं. ज्याच्यावर तुम्ही कन्फर्म करून घ्यायचं आहे. प्रोसिजर फॉर अप्लायिंग फॉर्म एक्सेट्रा सगळं तुम्ही त्याच्यावर जाऊन बघू शकतात. कोणती वेबसाईट सांगितली मी? NTA बघा. https exam.nta.ac.in यावरती जाऊन तुम्ही काय करायचं आहे? सर्व काही चेक करून घ्यायचं आहे. पुढे तेच दिलेलं आहे तुम्हाला स्टार्ट ड्युरिंग द पिरियड फ्रॉम म्हणजे तुमचा फॉर्म कधी स्टार्ट झालेला आहे? 24 तारखेला स्टार्ट झालेला आहे. ठीक आहे. फॉर्म कधी स्टार्ट झाला? 24 तारखेला. दिसतंय ना? 24 तारखेला फॉर्म तुमचा झालेला आहे स्टार्ट. 14 तारखेपर्यंत मुदत आहे फॉर्म भरण्याची. तुम्ही कसंही पेमेंट करू शकतात. तर ही होती तुमची कशाबद्दलची नोटीस? तर ही होती NTA बद्दलची नॅशनल काय एजन्सी नॅशनल टेस्ट एजन्सी. ठीक आहे. तर ह्याच्यासाठी हे काय होती तुमची एक शॉर्ट नोटिफिकेशन होती. तर त्याच्याद्वारे तुम्हाला समजलं असणार आहे की हे फॉर्म आलेले आहेत. तुम्हाला एंट्रन्स द्यायची असेल, तुम्हाला टीचरसाठी इलिजिबल व्हायचं आहे, एंट्रन्स द्यायची आहे, तर आतापासून अभ्यासाला सुरुवात करा. पेपर फर्स्ट, सेकंड तुम्हाला जसा जातो बघायचा आहे आणि काय करायचं आहे याच्यासाठी तुम्ही बॅचेस सुद्धा लावा. कारण तुम्ही स्वतः फक्त याचा अभ्यास करू शकणार नाही. तुम्हाला गाईडन्सची गरज पडेल. तर जिथे कुठे क्लासेस असतील तिथे तुम्ही लावू शकतात आणि छान पद्धतीने अभ्यास करून नक्की आपलं टीचर बनायचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. भेटूया अशाच न्यू अपडेट सोबत. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. छानपैकी अभ्यास करायचा आहे. बेस्ट ऑफ लक सगळ्यांना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक आहे की तुम्हाला या ज्या जॉबच्या अपडेट आहे या फक्त कुठे मिळणार आहे? टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या YouTube चॅनलवर. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे असे लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. या व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचंय आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचंय. थँक यू.